या बजेटमधून करदात्यांना मोठा दिलासा मिळालाय। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं हा एक मोठा दिलासा नोकरदार वर्गाला। सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार आहे। हवाई सेवा जी आहे, एअर कनेक्टिव्हिटी, ती देखील मिळेल। हा खरं म्हणजे सशक्त भारताचा रोडमॅप आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं जे स्वप्न आपल्या सगळ्यांचं आहे, त्याचं एक पहिलं पाऊल या बजेटमध्ये दिसतंय। आणि म्हणून एक अतिशय सकारात्मक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक क्षेत्रात देशाचं स्थान अधिक बळकट करणारा आणि सर्व क्षेत्रांमध्ये उमेदीचं, उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे। कारण आपण बघतो की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये ज्या पद्धतीने उंचावण्याचा प्रयत्न केला आहे, आपली अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली, आता ती 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे, त्याला खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पामध्ये चालना मिळेल। त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम ठेवली। 1.5 लाख कोटींची रक्कम 50 वर्षासाठी इंटरेस्ट फ्री केलेली आहे आणि शहरी विकासासाठी देखील 1 लाख कोटी रुपयांचा फंड दिला जाणार आहे। त्याचबरोबर स्ट्रीट वेंडरसाठी देखील UPI लिंक्ड कार्ड आणण्याची घोषणा देखील केली आहे। म्हणजे त्याच्यामध्ये देखील नियोजन होईल, शिस्त येईल आणि याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होईल। आणि त्याचबरोबर जे आपले मजूर आहेत, मजुरांसाठी देखील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यांना ओळखपत्र देणार। म्हणजे ते असंघटित आहेत, त्यांचं कुठेही मोजमाप नाही आहे, पण अशा मजुरांसाठी देखील त्यांना आपण PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा देखील मिळतील। त्यामुळे त्यांचंही जीवन जे आहे, काय त्यांना काय फिक्स असं काय त्यांचं उत्पन्न नाही आहे आणि त्यामुळे असंघटित कामगारांना देखील न्याय देण्याचा काम यामध्ये केलेलं आहे। त्यामुळेच मी म्हणालो की खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प जो आहे, हा आपण लक्ष्मीची पावलं येती घरा, तोची दिवाळी दसरा म्हणतो आपण ना, तसं हा एक असा अर्थसंकल्प आहे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील महाराष्ट्रासाठी त्यांनी वाढवणसारखं 76 कोटीचा मोठा प्रकल्प, त्याचबरोबर आपलं मेट्रोसाठी, रेल्वेसाठी, रस्त्यांसाठी, फ्लायओव्हरसाठी, अनेक बुलेट ट्रेनसाठी अनेक योजनांसाठी त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत। त्यामुळे लाखो कोटी या महाराष्ट्राला देखील गेल्या 2.5 वर्षात त्यांनी दिले आणि त्यामुळे या महाराष्ट्राला देखील आपल्याला पुढे नेता आलं। आपली जी एक रेल्वे केली ना, काय ती वंदे भारत, त्याच्या देखील अनेक ट्रेन्स महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटीसाठी दिल्या। त्यामुळे एकंदरीत 2.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये देखील खूप पैसे केंद्राकडून मिळाले। कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं आणि मग आपण एका विचाराने विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो, त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देतं। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन। सर, लाडकी बहीण योजना तर केंद्र सरकार राबवणार असं म्हणतात, काय अशी माहिती आहे का? बघा, आपल्या या बजेटचा फायदा, अर्थसंकल्पाचा, आपली तर योजना आहे लाडक्या बहिणींची,
याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल. कारण सर्व करदाते, जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा. आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके विद्यार्थी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच याचा फायदा होईल. तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल याच्यामुळे मोठा फटका बसला होता भारताला. त्याच्यानंतर पुढे सावरत महाराष्ट्र देखील सावरला. आणि महाराष्ट्रातलं कृषी, पर्यटन